चेहऱ्यावर घरगुती उपाय करणे जसे की लिंबू लावणे किंवा टूथपेस्ट लावणे हे योग्य आहे का? हां, तर असे खूप पेशंट्स करतात की घरगुती कोणी दही लावतं, कोणी बेसन मिक्स करून आणि टूथपेस्ट पण काही बरेच लोकं लावतात. तर आपल्या आजीकडून किंवा शेजाऱ्याकडून असं ऐकलेलं असते. तर ही प्रथा समजा 4000 वर्षापूर्वी जेव्हा मेडिकल सायन्स नव्हतं आणि स्किन डिझीज हे सगळं काहीच माहीत नव्हतं, तेव्हा क्लिओपॅट्रा नावाची राणी जी होती 4000 वर्षापूर्वी ती जे आपलं फाटलेलं दूध आहे ती चेहऱ्याला लावायची. याच्या मागचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड हे असतं आणि लॅक्टिक ॲसिडमुळे माइल्ड पिलिंग होते चेहऱ्याची. माइल्ड पिलिंग म्हणजे मृत त्वचा निघून जाते आणि ते निघून गेल्यामुळे नवीन त्वचा बनण्यास सुरुवात होते. तर असं केल्यावर त्या काळात जाणवायचं त्या राणी लोकांना की आपली त्वचेवर ग्लो आलेला आहे. त्यामुळे ती प्रथा तेव्हा 4000 वर्षापूर्वी सुरू झाली होती. इव्हन भारतामध्ये दही, बेसन, उपटन ज्याला म्हणायचं ते राणी पद्मावती, मीनाक्षी या सगळ्या राण्या हे उपटन लावत होत्या चेहऱ्याला आणि चेहरा उजळत होता. पण आता आजच्या काळात आपल्याकडे हे सगळे पिलिंग बनून उपलब्ध आहेत आणि स्किन बघून सेन्सिटिव्ह आहे का डार्क आहे, त्वचा गोरी आहे, पिंपल्स आहेत, पिगमेंटेशन आहे का, वांग आहे का, हे सगळं बघून आपण पर्सनलाइज ट्रीटमेंट किंवा त्यालाच म्हणतात कस्टमाइज ट्रीटमेंट पेशंटला देऊ शकतो. म्हणजेच स्किन कशी आहे आणि काय झालेलं आहे ते बघून आपण ते एजंट यूज करणार, म्हणजेच ते औषध लावणार चेहऱ्याला आणि मग चेहऱ्यावर ते औषध लावल्यावर आपण चेहरा धुवून टाकणार थोड्या वेळाने. त्याच्याने काय होणार की ते चेहऱ्यावर जे लावलेलं आहे त्याची ऍक्शन सुरू होते आणि माइल्ड पिलिंग जसं आपण भाजी करताना बटाटा सोलतो आणि त्याच्यामुळे ते वरचं कव्हरिंग जे आहे ज्याचं धूळ असते घाण असते ते निघून जातं. सेम तसं पिलिंग, त्याला पिलिंग ट्रीटमेंट म्हणतात. काही औषधं वापरतात म्हणून त्याला नाव आहे केमिकल पिलिंग. तर हे केमिकल पिलिंग ही अशी असते. पण आपण जर घरीच त्याला काही ट्रीटमेंट केली, दही लावलं, तर जर समजा कोणाची ड्राय स्किन आहे त्याला उपटन सूट होणार नाही किंवा मुलतानी मिट्टी सूट होणार नाही आणि अजूनच ड्राय चेहरा होईल. किंवा मग ऑइली स्किन आहे तर त्यांना पिंपल्स येऊ शकतात. त्या दुधामध्ये साय असते आणि त्याच्यामध्ये ऑइल असतं त्यामुळे. किंवा मग एखाद्या वेळेस लिंबूमुळे ते जास्तच त्याच्यामधलं ऍसिड काम केल्यामुळे ड्राय स्किन होऊ शकते. तर असे वेगवेगळे त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे आपण आपली घरगुती हे प्रकार टाळायला पाहिजे आणि स्किनच्या डॉक्टरला भेटूनच आपल्याला काय पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे, पिंपल्स आहेत का, पिगमेंटेशन कमी करायचं आहे का, प्रोग्रामसाठी चेहरा उजळायचा आहे आपल्याला, हे सगळं आपल्याला स्किनचे डॉक्टर सजेस्ट करतील.